पण जितेंद्र आव्हाड जे बोलतायत ना, की मग काय झालं? मग असं झाल्यावरती कार्यकर्ते संतापले आणि मग मारलं त्याला. कार्यकर्त्यांनी संतापून मारलं नाही. तू तुझ्या कार्यकर्त्यांना, तुझ्या अंगरक्षकांना, पोलिसांना या कामी लावलं. केसचा नीट अभ्यास करा, तपास करा. कर्मुसेंच्या घरी पोलीस ठाण्यातले लोक गेले होते, पोलीस अधिकारी गेले होते. एका केसची चौकशी करायची आहे. वहिनी अर्ध्या तासात आणून परत सोडतो, असं कर्मुसेंच्या सौभाग्यवतीनं सांगून कर्मुसेंना उचललं गेलं होतं घरातून. काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन होतं त्याचं सूप वाजलं. आता सूप वाजणं हा काय प्रकार असतो? त्याच्यावर बऱ्याच चर्चा होतात नेहमी. वर्तमानपत्रात पूर्वी ह्याच शीर्षकाखाली अधिवेशन संपल्याच्या बातम्या छापून यायच्या. अधिवेशनाचं सूप वाजलं. आता याही वर्षी सूप वाजलंय, पण सूप वाजत असताना, वाजण्यापूर्वी विधिमंडळात ज्या काही खडाजंग्या झाल्यात ना, खडाजंगीचं अनेक वचन खडाजंग्या होतात की नाही माहीत नाही, पण ज्या खडाजंगी झाल्यात त्यात जी धमाल उडाली आहे सभागृहात ती कमाल होती. अतिशय संयमी, शांत आणि नेहमी सुसंस्कृत भाषेत उत्तरं देणाऱ्या, थोड्याशा अंडररेटेड वाटणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एक आक्रमक भाषण काय केलं सभागृहात, आणि त्यानंतर जो काही भडका उडाला सोशल मीडियावर, अनेकांच्या बुडाला आग लागली, अनेकांना झोंबलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं कसं म्हणू शकतो, बघून घेईन. तर मुळात काही लोकांना ते खटकलं, काही लोकांना मी म्हणजे महाराष्ट्र नाही हे आठवलं, तर काही लोकांना हिंदीत का बोलले, कशासाठी बोलले, अशा वेगवेगळ्या कारणांनी फडणवीसांचं भाषण खटकलं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा होता की फडणवीसांनी एक त्यात बोलता बोलता ते असं बोलून गेले होते की सोशल मीडियावरचे भाडेके टट्टू जे असतात, आणि हा हिंदीतला शब्द खटकला काही लोकांना, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याचं संस्कृत संस्करण जे आहे ते सभागृहात मांडलं. भातकस्य गर्दभ असं त्यांनी त्याचं संस्कृत संस्करण सांगितलं. आता हे जे काही भाडेके टट्टू जे असतात सोशल मीडियावर, जे सुपाऱ्या घेऊन एकाच पक्षाची बाजू लावून सुपाऱ्या वाजवत असतात, त्या लोकांनी देवेंद्रजींच्या या भाषणाचा जो काही अर्थ लावायचा तो लावला, आणि मग जे सुरू झाले ते नंतरचं. पण त्याच्या आधी देवेंद्रजी खवळले का होते, तर मिसिंग लिंकबद्दल ज्या पद्धतीनं खोट्या बातम्या पेरल्या गेल्या, आता तो मिसिंग लिंक अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. त्या मिसिंग लिंकवर जी दरड कोसळली होती ती त्या कमानीला घेऊन खाली पडली. हा एक अपघात जो वगळला, त्या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. जे काही नुकसान झालं थोडंफार ते आर्थिक नुकसान झालेलं सरकारचं. त्यानंतर तो तिथला जवळपास टनभर मलबा हलवला गेला, आणि पुढच्या काही 17-18 तासात ती मिसिंग लिंक सुरूही झाली. आताही तिथून पुणे मुंबई प्रवास सहज सुरू आहे. पण बोंबाबोंब अशी की पहिल्याच पावसात 7,000 कोटी पाण्यात वाहून गेले, मिसिंग लिंक वाहून गेली, आणि त्यामुळे खरोखर मनस्ताप झालेल्या आणि प्रचंड सात्विक संतापाने पेटलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपलं एक वेगळं रूप दाखवलं सभागृहात. भाषा त्यांनी वेगळी वापरली, आणि ही भाषा सध्या सगळीकडे वापरली जाते सगळ्या राजकीय नेत्यांकडून. त्यात काही वेगळं नव्हतं. पण आजवर फडणवीस वापरत नव्हते, त्यांनी आत्ताच का वापरली असं सगळ्यांना अजब काहीतरी वाटलं असेल, आणि म्हणून ते त्यांच्यावर टीका करू लागले. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल एक आपलं यूट्यूब चॅनल आहे मोठ्या मीडिया कंपनीचं, मीडिया हाऊसचं, इधर से उधर तक वगैरे काहीतरी. तर ती जी मंडळी आहेत ना, त्यातले जे काही पत्रकार म्हणवणारे लोक आहेत, त्यातल्या काही महिला पत्रकार एखाद्या राजकीय तरुण नेत्याला बघितल्या की लाजतात. त्यातला एक पत्रकार आहे, तो काही ठराविक लोकांनाच सोबत घेऊन सातत्यानं त्यांच्याच मुलाखती घेत असतो. अशीच एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली. मुलाखतीतले नेते, राजकीय नेते होते जितेंद्र आव्हाड. आता जितेंद्र आव्हाडांच्या भाषेचा, जितेंद्र आव्हाडांच्या यापूर्वीच्या या कर्तृत्वाचा तुम्हाला आम्हाला अजिबातच थांगपत्ता नाही आहे, असा तर भाग नाही आहे. अनंत करमुसे हे नाव कोणी विसरणार नाही.
महाविकास आघाडीचं सरकार असताना अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर एक फोटो टाकला होता, म्हणजे दुसरा कोणीतरी टाकला होता, तो त्यांनी फॉरवर्ड केला आणि त्या फोटोमुळे व्यथित झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी करमुसेंना त्यांच्या घरातून उचलून नेलं, आपल्या बंगल्यावर आणलं आणि त्यांच्या अंगरक्षकांनी, त्यांच्या तिथल्या सो कॉल्ड काही पीएंनी, कार्यकर्त्यांनी समोर जितेंद्र आव्हाड बसलेले असताना अमानुषपणे मारहाण केली. अनंत करमुसेंची काळी निळी झालेली जी पाठ आहे, तो जो फोटो आहे गुगलवर, तो प्रचंड वेळा वापरला गेला आहे समाज माध्यमातून, सातत्याने दिसतो, सातत्याने दाखवला जातो. हे एक मोठं असं एक ट्रेंड सेट केला आहे, एक असा मैलाचा दगड आहे, जे आपल्या विरोधात जे कोणी काय बोललं तर त्याला कसं ठोकायचं असतं, त्याला कसा धडा शिकवायचा असतो. अनंत करमुसे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नमुना आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी ते उदाहरण सेट केलेलं आहे. अशा माणसाने जेव्हा या गोष्टीबद्दल बोलताना, म्हणजे सोशल मीडियावरच्या भाडेके टट्टू जे मंडळी आहेत त्यांच्याबद्दल बोलताना आपण केलेल्या किंवा आपल्याकडून झालेल्या या प्रमादाबद्दल जेव्हा स्पष्टीकरण द्यायची वेळ येते तेव्हा ते जे बोलतात ना, ते आधी ऐका तुम्ही. तुमच्या बाबतीत पण असं प्रकरण घडलं होतं तर मारहाण झाली होती. झाली ना, माझ्या कार्यकर्त्यांनी मारलं, ते होतच राहणार. ऍक्शनला एक रिॲक्शन येणार. तुम्ही मला नागडा फोटो टाकला होता तर त्या पोराचा इतिहास असा आहे की तो सातत्याने 4 वर्ष माझ्यावर टीका करत होता. असे खूप लोक आहेत की तुमच्या बाजूचे आणि त्या बाजूचे. एक मिनिट, मी त्याला सगळीकडनं ब्लॉक करून टाकला. तो एका वेगळ्या काय म्हणतात त्याला अकाउंटवरनं आला आणि त्यांनी फोटो टाकला आणि माझ्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांना ऐकलं की 4 वर्ष तो मुलगा माझ्या मागे लागला होता. प्रत्येक ठिकाणाहून मी त्याला ब्लॉक केलं होतं आणि तरी तो कुठून तरी दुसऱ्याच अकाउंटवरून आला आणि त्यांनी माझा नागडा फोटो टाकला. आता हा फोटो कोणी दुसऱ्याने टाकला होता, तो यांनी शेअर केला होता करमुसेंनी आणि हे असं करणाऱ्याचा जाहीर निषेध असं काहीतरी त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे ते उपहासात्मक होतं. ना त्यांनी कोणाची आई बहीण काढली होती, ना काय इतर कुठल्या गोष्टींनी अर्वाच्य भाषा वापरली होती, असं काही घडलेलं नव्हतं. तरी करमुसेंना उचलून आणलं गेलं मंत्र्याच्या बंगल्यावर. आता इथे विधिनिषेध नावाचा काही प्रकार वगैरे आहे की नाही हे त्या मुलाखतकाराने त्या राजकीय नेत्याला विचारायला हवं होतं. आता हे मुलाखतकार यासाठी समोर बसतात की त्या राजकीय नेत्याला कसा अंडरआर्म फुलटॉस बॉल टाकायचा आणि मग त्या राजकीय नेत्याने त्या बॉलवर चौकार षटकार मारायचे. असा हा लुटूपुटूचा IPLचा गेम सुरू असतो. खरं तर याला नुरा कुस्ती म्हटली पाहिजे. हे सगळं बघत असताना मला खरोखर आश्चर्य वाटलं. राजकीय नेत्यांचंही आश्चर्य वाटतं, अशा या मुलाखतकारांचंही आश्चर्य वाटतं आणि ते या मुलाखती बघितल्यानंतर ज्या लोकांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं आहे असा जो काही भास होतो त्यांचंही आश्चर्य वाटतं. अनंत करमुसे या आमच्या भावाला जी झालेली मारहाण आहे त्याबद्दल जो काही खटला त्याने जो नेटाने लावून धरला आहे कोर्टामध्ये, त्याचा निकाल कधी लागेल, काय लागेल, कसा लागेल माहीत नाही. कारण खूप शक्तिशाली लोक जितेंद्र आव्हाडांच्या मागे उभे आहेत. ते आमच्या हिंदुत्ववादी विचारांचे पण आहेत असं म्हटलं जातं आणि बऱ्याच लोकांच्या मते असं होतं की जर या सरकारने मनात आणलं तर जितेंद्र आव्हाडांना या खटल्यासंदर्भात शिक्षा जरूर होऊ शकते. पण ही केस कशी खिळखिळी होईल, कशी कमजोर होईल हेच आजवर पाहिलं गेले. त्यामुळे दोष कुणाला द्यायचा आणि याला झाका त्याला काढा असा प्रकार जो काही चालला आहे त्याच्यावर काय बोलायचं असा प्रश्न पडतो कधी कधी. पण जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत ना की मग काय झालं, मग असं झाल्यावरती कार्यकर्ते संतापले आणि मग मारलं त्याला. कार्यकर्त्यांनी संतापून मारलं नाही, तुझ्या कार्यकर्त्यांना, तुझ्या अंगरक्षकांना, पोलिसांना या कामी लावलं होतं. केसचा नीट अभ्यास करा, तपास करा. करमुसेंच्या घरी पोलीस ठाण्यातले लोक गेले होते, पोलीस अधिकारी गेले होते. एका केसची चौकशी करायची आहे, वहिनी अर्ध्या तासात आणून परत सोडतो असं करमुसेंच्या सौभाग्यवतीनं सांगून करमुसेंना उचललं गेलं होतं घरातून आणि मग थेट नेलं आव्हाडांच्या बंगल्यावर. तिथे जीव जाईपर्यंत मारलं त्या माणसाला. आता ह्याला कार्यकर्त्यांनी मारलं, कार्यकर्त्यांची माथी भडकली, आपल्या नेत्याला काहीतरी उलटसुलट बोलला म्हणून. हा प्रकार होता की अजून काही होता? आपण तर गेले काही दिवस जे डोंबिवलीत जे घडलंय, शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा माज दाखवून जे डॉक्टरना मारहाण केली आहे त्यावर बोलत असतो.
त्यांच्यावर कारवाई होणं किती अत्यावश्यक आहे, किती गरजेची आहे हे ठासून मांडत असतो. व्हायलाच हवी. माज कुणीही दाखवता कामा नये. तुम्ही लोकनियुक्त आहात, लोकांनी निवडून दिले तुम्हाला आणि तुम्ही लोकसेवकांवर म्हणजे हे जे काही डॉक्टर्स आहेत सरकारी रुग्णालयातले तेही जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या नगरसेवक पदाचा माज दाखवणार. जेवढं तीव्रतेनं रमेश म्हात्रेंच्या विरोधात बोललं जातंय ना, तेवढ्याच तीव्रतेनं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तेव्हा बोललं गेलं होतं का, किंवा आताही बोललं जातंय का? अनंत करमुसेंच्या केसचं नेमकं काय झालंय याच्याबद्दल तरी कुणाला काही आस्था आहे, आपुलकी काय आहे का? कुणाला औत्सुक्य आहे का? हे करमुसेंच्या केसचं पुढे काय झालं? जितेंद्र आव्हाडांना शिक्षा झाली की ते निर्दोष सुटले, की अनंत करमुसे सेटल झाला? 3-5 कोटी त्याला मिळालेत असं आव्हाड म्हणाले होते की कुणीतरी त्याला माझ्या विरोधात ती केस लावून धर म्हणून 3-4 करोड रुपयेही दिले. अहो त्याच्यात इथल्या काही मंत्र्यांनी 5 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती त्या ज्यांनी मार खाल्ला त्याला, की तू मजबूतीने केस लढ. मग खरोखर असे काही करोडो रुपये घेऊन अनंत करमुसे सेटल झाले की काय, हा प्रश्न पडतो. जितेंद्र आव्हाड खरं बोलतायत की अनंत करमुसे खोटं बोलतायत? वाईस वर्षा काही कळणं दुरापास्त झालंय. आणि अशा मुलाखतींच्या माध्यमातून जिथं सभागृहात चाललेल्या कारभाराबद्दल बोललं जात होतं, प्रश्न विचारले जात होते, तिथं मध्येच हा असंसदीय भाषा, समाज माध्यमांवरची दादागिरी, मग तिथे असलेले जे भाडेके टट्टू, त्यातून अचानक अनंत करमुसे प्रकरणावर आलेले जितेंद्र आव्हाड, हे नेमकं काय होतं याचा शोध घेणं गरजेचं आहे. हे फुलटॉस नव्हता का हा? मुद्दाम जितेंद्र आव्हाडांनी तो विषय काढून मी कसा निर्दोष आहे हे सांगण्याचा केलेला एक केविलवाना प्रयत्न नव्हता का? मित्रो, एकंदर हे जे काही घडलंय ना, ही मुलाखत तुम्ही पूर्ण बघा, जी लुटूपुटूची नुरा कुस्ती वाटते आपल्याला. आणि काही ठराविक चॅनलवाले, ठराविक पत्रकार अशा ठराविक नेत्यांसोबतच म्हणजे जोडी जुळवून घेतल्यासारखेच असतात ते, आणि तेच एकमेकांची घेत असतात मुलाखत. तर ही मुलाखत बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.